तो हेलिकॉप्टर एक मिलिटरी स्क्वॉड घेऊन येतोय आणि थेट तिकडे उतरणार आहे। जर तो स्क्वॉड मला दिवस संपायच्या आधी पकडू शकला तर त्यांना हे $1,00,000 मिळतील। पळा पळा पळा, पटकन चला, धावू, पटकन निघ। ते आपल्या मागेच लागले आहे, ते अगदी आपल्या मागावर आहे। आपण इथून बाहेर पडायला हवं। मी मुद्दाम त्यांची कार थोडी लांब उभी केली जेणेकरून मला थोडा वेळ मिळेल। गाडीत बस, निघा पटकन। तो फार लांब नाहीये, तो या झाडांच्या पलीकडे आहे असं वाटतंय। लवकर निघायला हवं। आपण पूल पार करतोय। चॅंडल, तुला काय करायचं ते माहित आहे? हो, मी तयार आहे। याआधी मी बाउंटी हंटर आणि FBI पासून पळालोय, पण 3 वेगवेगळ्या लोकांपासून पळण्याचा हा पहिलाच अनुभव आहे। मला वाटतं आता जिमी पळून जाईल। आम्ही 1 मैल पुढे आलो आणि मला ते ऐकू आलं। तुला कदाचित दुसऱ्या मार्गाने जावं लागेल। त्या क्षेत्रातून बाहेर पडायचा सर्वात सोपा मार्ग हा पूल आहे, त्यामुळे त्यांना मोठा फेरा मारावा लागेल आणि मला 5-10 मिनिटांचा फायदा मिळेल। मी पूर्ण म्युझियम भाड्याने घेतलंय, डझनभर गाड्या, प्रचंड लष्करी उपकरणं आणि अजून खूप काही थरारक गोष्टी आहेत। ही तर फक्त सुरुवात आहे। तो उत्तर-पश्चिम दिशेने चाललाय। आता खरी मजा सुरू होईल। समोर स्क्विड गेमचा मास्क दिसतोय, म्हणजे आपण बरोबर ठिकाणी आलोय। हा माणूस कोण आहे? आता आपण जीप्सने भरलेल्या गोदामात आलो आहोत। ते इथे पोहोचल्यावर गोंधळून जातील। जेव्हा ते येतील तेव्हा काय करायचं हे माहित आहे का? नाही। जेव्हा ते येतील तेव्हा कोणत्याही दिशेने गाडी दामटायची। आणि आता आपण संयमाने थांबून सुरक्षा कॅमेऱ्यांवर लक्ष ठेवतोय। तो एका इमारतीत थांबलाय। काय योजना आहे? थांब, ते चाकू आहे का? होय, हेच ठिकाण। आम्ही सुरक्षा कॅमेऱ्यांवर मिलिटरी स्क्वॉड पाहिलं। या इमारतीचे सर्व दरवाजे बंद आहेत। पाहूया ते गोदामाचा दरवाजा तोडतात का? मी समोर थांबतोय, कुणी समोरून बाहेर आला तर? आपण मागचं पाहतोय, तिथे काही वाहन आहे का पाहू। एक जण समोर थांबलाय आणि 2 जण मागे गेले। आपण फक्त संयमाने थांबतोय। ट्रॅकर अजूनही इमारतीत दाखवतोय। समोर काचांचे दरवाजे आहेत, त्यांना तोडता येईल। मी ते तोडण्यासाठी काहीतरी घेतोय। आत जाण्यासाठी ताज्या टायरच्या खुणा आहेत। जिमी गाडी आणतोय, मी दरवाजा तोडतोय। चला, मिलिटरीने इमारतीत प्रवेश केला। आता पळण्याची वेळ झाली। ते बहुतेक खाली वाकून पाहत असतील जेणेकरून दिसणार नाही। मी या गाडीत ब्लंकेट खाली लपतोय, म्हणजे ते मला पाहू शकणार नाही। चला, परत हमरकडे। आपण इतर जीप्ससह बाहेर आलो। अरे बापरे, त्यांना काय करावं तेच समजलं नाही। तो पुन्हा हलतोय, थेट दक्षिणेला। हा ट्रॅकर त्यांना नेहमीच माझं स्थान सांगतोय, पण मी हा ट्रॅकर या विशेष पिशवीत टाकतोय, ज्यामुळे तो बंद पडतो। आता त्यांना माझं ठिकाण समजणार नाही। गाडी थांबल्यासारखी वाटते। जिमी दिसत नाही, तो आपल्याशी खेळतोय। थांब, आता ट्रॅकर अपडेट झालाय। तो पुन्हा थेट उत्तरेला आहे। आता आपण मध्य वाळवंटात आहोत। इथे काहीही नाही, फक्त मी खास बांधलेला एक शेतमजूर गोठा आहे। माझे $1,00,000 इथे ठेवतोय। पण वाईट बातमी अशी की इथे फक्त 2 सीट्स आहेत। ट्रॅकरवर ते जवळ येताना दिसत आहे। अरे बापरे, ते येत आहे। गाडी तपासा, गाडी तपासा। जा 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 जा। अरे बघ, तो तिकडे आहे। आत घुस, लवकर चला, निघा। काहीही झालं तरी थांबू नका। मी तुमच्या टीममध्ये सहभागी होऊ का? काय वाटतंय? हा हा हा, हे मजेशीर नाही। चला, जिमीला थोडा वेळ मिळू दे, आता ते पकडायला आले। ही गाडी फक्त एवढ्याच वेगाने जाऊ शकते का? ते जिमीच्या मागे आहे। तो मला पकडणार आहे। हे खरंच भयानक आहे। आता आपण खडकांकडे येतोय। आमच्या गणनेनुसार त्यांच्या गाड्या या खडकांवरून जाऊ शकत नाही। चला चला चला, पण थांबा, ते खडक ओलांडून आले। हे अपेक्षित नव्हतं। आता तर मी संपलो। माझा प्लॅन त्या पॉटराब टॉयलेट्समध्ये लपण्याचा होता, पण खडकांचा प्लॅन फसला। आता काय करू? प्लॅन ठरवा। प्लॅन एकच आहे, त्याला पकडायचं। हेलिकॉप्टर पाठवा। चला, तुम्ही जिमीला मिळवलं का? लवकर, तो तिथे ट्रकमध्ये आहे। मला बाहेर काढा, मी तुम्हाला 10 दंड देतो। चला
पकडा त्याला. हा ट्रक जोरदार आहे पण वेगवान नाही. आता एक ऑफर आहे, तुम्ही पैसे दुप्पट करा $2 लाख. आम्ही तुम्हाला आतापासून 10 मिनिट देतो. $1,50,000 चालेल का? ठीक आहे, सौदा पक्का. जिमी थांब. आपण रीस स्पिनेट बटरकप ब्लिझर्ड घेऊ का? तुम्हाला मिस्टर बिस्ट माहिती आहे का? होय, माहिती आहे. आम्ही सध्या त्याच्या मागे धावतोय, त्यामुळे हे पटकन द्या. आम्ही जिमीला 10 मिनिटांचा हेडस्टार्ट दिलाय. आम्ही आधीच ठरवलं की हे पैसे दान करायचे आहे. यामुळे खूप लोकांची मदत होईल. मिलिटरीने आईस्क्रीम घेत असतानाच आम्ही नोलनला जिवंत पुरलं, जेणेकरून त्यांना तो मीच वाटेल. नोलन, तयार आहेस का? मी माझा ट्रॅकर टाकतोय. पकडलं का? छान, कारण मी अजून टाकलेलं नाही. आता टाकतो. चेहरा लागला. तू माझ्यासारखं वाग. मी लपतोय. मी आणि क्रिस जंगलात लपलोय. काय होतं हे पाहूया. त्यांना इथे सापडेल का? तुझ्या हिक्क्यांमुळे आपण $1,50,000 हरलो, तर मी तुला सोडणार नाही. मला काही करता येत नाही. मला सुटतच नाही. तू फक्त खाली जा आणि पहा. ठीक आहे. इथे खूप अंधार आणि भीतीदायक आहे. अरे अरे, तुम्ही लष्करासारखे चांगले काम करत नाही. अरे बापरे, मला क्रिस ओरडताना ऐकू आलं. मी त्याला कॉल करतो. जिमी, त्यांनी मला पकडलं. तुला आठवतं का मी स्वतःला जिवंत पुरलं होतं? त्यांनी तुझ्याविषयी खूप शोध घेतलाय मित्रा, मी सांगू शकतो. तू माझे सगळे प्लॅन फसवलेस. खूप वैताग आलाय. मी आता जिवंत पुरलेलो आहे. सुदैव. मी फोन कट केला. ही पूर्णपणे खोटी गोष्ट होती. पाहूया ते फसतात का तो अजून इथेच पुरलेला आहे असं त्यांना वाटतंय. चला पाहूया. हॅलो कार्ल, ते जवळ आले. जा आणि पहा लवकर. हे लोक खूप हुशार आहेत. मला खूप भीती वाटते. हॅलो, हे माझे लष्करी मित्र आहेत का जे माझ्या गाडीसमोर थांबले? कार्ल, तो समोरच आहे का? कार्ल, तो आहे का? हो, समोरच आहे. अरे कार्ल, तो गेला. तू माझ्यावर विश्वास ठेवलास. हो, आता आपण सेफ आहोत. मी त्यांची गाडी हटवली. मग तटस्थ आहे का? हो ठीक आहे, मी येतोय. मी तुला विश्वास ठेवतोय. मी दार बंद केलं. ओह माझा देव, निघा इथून. मला विश्वास बसत नाही आपण सुटलो. आता आपण शेवटच्या ठिकाणी जातोय. मी संपूर्ण म्युझियम भाड्याने घेतलंय. मध्यरात्री 2 तास बाकी आहे. $1,50,000 पणाला लागले आहे. चला करूया हे. नोलन, तुला सांगतोय की ते काच तोडण्याचा विचार करत आहे. काही माहित नाही. जर तू आवश्यक माहिती दिलीस तर आम्ही बॅकहो आणून तुला पटकन बाहेर काढू. सौदा सौदा नॉर्थ कॅरोलिना म्युझियम ऑफ नॅचरल सायन्सेस. पण तुला सांगतोय ते बॅकहो आणणार नाही. ते निघून जात आहे. ठीक आहे नोलन, नंतर भेटू. मी खोट बोलत नाही. क्रिस, आणि आता आपण म्युझियम मध्ये पोहोचलोय. चला इथे रात्र घालवूया. इथे अनेक मजले आहेत आणि मी कुठेही लपू शकतो. मी इथे एका कोपऱ्यात बसतोय आणि माझ्या पाठीवर जॅकेट टाकतोय. आता मी या खोट्या खडकाखाली लपलोय. लाईट्स बंद करा. मी त्यांच्याकडे जाऊन त्यांना दुसऱ्या दिशेने पाठवायचा प्रयत्न करतो. मजा येऊ दे. मिस्टर बिस्टला शोधण्यासाठी तासभर बाकी आहे. मिलिटरी मला कॉल करत आहे. हॅलो, मी वचन देतो की मी या म्युझियम मधून बाहेर जाणार नाही. मी इथेच कुठेतरी आहे. बाय. लोकांना फोन कट करणं किती मजेदार असतं, नाही का? हाय मित्रांनो, तुम्ही काय शोधताय? त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तो शत्रू आहे. थिएटर तपासा. हो, तिथे पहा. नाही, तिथे जाण्याची परवानगी नाही. म्हणजे तो बहुतेक तिकडे गेला असेल. नाही नाही, तिथे नाही. जिमी, बाहेर ये. तुला जिमी कुठे आहे माहिती आहे का? हो, माहिती आहे आणि मी नक्कीच सांगतो. कुठे आहे तो? अरे, काही नाही. हॅलो, तुझ्या लक्षात आहे का तू आज हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधी कोणाशी बोललास? आठवत नाही. खूप वेळ झाला. फेस्टाईम होतं का फोन कॉल? फेस्टाईम म्हणजे नाही. तू म्हणायला हवं होतं. मला आठवत नाही. मी जिमी आहे. मी प्रसिद्ध आहे. तुमच्याकडे ट्रॅकर आहे. तुम्ही माझ्याशिवाय जिमीला शोधू शकत नाही. बरोबर. हो, तुम्ही इथे आहात. अरे नाही. कस कळलं? तुमचे बूट? खरंच का? ठीक आहे, माझ्या डोक्यावरचा हा मूर्ख दगड काढा. तुम्ही दोघांनी $1,50,000 जिंकले. तुम्ही हे कशावर खर्च करणार? आम्ही हे हंटर 7 फाउंडेशनला दान करणार. हंटर 7 फाउंडेशन मागच्या काही युद्धांतील सैनिकांच्या विषारी पदार्थांच्या संसर्गावर संशोधन करतं. तसं पाहिलं तर तुमचा मित्र नोलन अजूनही जमिनीत आहे. मला बाहेर काढा. मला बाहेर काढा.